वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल. मला नाही माहिती माझा आवाज येत असेल तुम्हाला की नाही येत आहे, पण मी डिसाईड केलं आहे मी 100 डेज नाही तर 10 डेजचा ब्लॉगिंग चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे. तर आत्ता आपण जातो आहे, कुठेतरी जातो ते मी नाही सांगणार तुम्हाला. त्यासाठी ब्लॉग तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. दिसतंय ट्रेन चालू आहे, आम्ही निघालो आहे. उद्या सकाळी आम्ही तिथे पोचणार आहे. आता रात्री आम्ही निघालो आहे. आता मला दाखवते. डाऊट आला असेल मी कोणासोबत जात आहे, तर अर्पिता आहे, काळोख येत आहे. आता मी ट्रेनमध्ये आहे. इथे काजल आहे, बस काजल आहे. आता मी जातो आहे, कुठेतरी पोचलो असू निघालेलो तर हां ब्लॉगिंग करणार आहे ना. माझी मम्मा बोलली बिना ब्लॉगिंगचं घरी नको येऊ, रोजचा एक व्हिडिओ पाहिजे. मम्मी अशी बोलली आहे एका मुलाने. काजलच्या पप्पाने तिला मिठाई दिली आहे, ते ती खोलते. काजलला लाज वाटते. मैं उधर निकाल, मैं वीडियो निकाल रही हूँ पीछे से टीसी आके टिकट. यही मेरे घर पे भी था, मम्मी ने भगवान का प्रसाद लाया हुआ. आई थिंक सो यही है क्या? हाँ यही है. चाय पियो, चाय चाय. मुझे भी तुम लोग के बीच में बैठ के ना बहुत ऑकवर्ड लग रहा है. हाँ ना तोड़तो. मस्त झोपलं आणि आता किती वाजले? 6 वाजायला आले, 5:45 झाले. तुम्हाला सनराईज दाखवते. मी रूम टूर देते तुम्हाला. वेट. वेलकम. ह्या साईडला तर वॉशरूम आहे, ते तुम्हाला मी नंतरला का दाखव, गरज नाही दाखवायची. ह्या दोघी बसल्या आहेत तिथे. टी व्ही आहे, टी व्हीच्या समोरच इथे एवढा मोठा आरसा आहे आउटफिट चेक करायला. इथे लगेज आहे आणि भाई मी आत्ता बघते कॉफी मशीनसुद्धा दिली आहे. इथे लगेज इथे एक बेड आहे. ह्या दोघी इथे बसल्या आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. ब्रश करायचं आहे. काजल तेरा मूड क्यों ऑफ है? नहीं ये रे मेरा मूड. तो काजल का मूड ऑफ है थोड़ा. तो क्या पता क्यों, बट उसका मूड ऑफ है. क्यों काजल? तेरे प्यार में. सो गाइस बाय बाय. हम लोग मिलते हैं फ्रेश अप होने के बाद. बाय बाय. आणि कल्चर बंद कर. बोल ना, चालू है, क्यों रुकी? बोल. शिव्या घालेल. कंट्रोल करू. मी मस्तपैकी तयार झाले. आता मी तयार होईलच भाई. 11 वाजले. आम्ही मस्तपैकी क्यूट, मला खूप जास्त आवडला हा लुक माझा. तयार झालं आहे. आता थोड्या वेळाने निघू आम्ही जायला महाकालला. पहिलं तर आम्ही महाकालला जाणार आहे, मग त्याच्यानंतरला बघू. पोहे आणलेले, नाश्ता आणि केला आहे आम्ही. बघू आता 2 मिनिट. आम्ही थोडं खाऊन पिऊन आता आलो आहे महाकालला. काय माहिती त्याचं दर्शन भेटेल की नाही आणि गर्दी किती असेल बघू, दाखवते तुम्हाला. झालंय दर्शन आणि ना आम्ही नॉर्मल लाईनला होतो, माझ्यासोबत पण होते. पण भाई मी वेगळ्याच लाईनीमध्ये बसले आणि असं दर्शन लवकर झालं. खूप चांगली गोष्ट आहे. त्यांचं अजून नाही झालं, बघू आता ते लोक कधी येतात. अजून एक गोष्ट, आम्हाला बाहेर आम्ही पासेस पण घेणार होतो 250चे, पण ते बोलले की नको करून, कारण का तिकडचे जे फुलाने देणारे होते ते बोलले की 40 मिनिट्सची लाईन असेल, लवकर होऊन जाईल. मी बोलले की आपण हेच म्हटलं पासेस नको करू बरोबर. आणि इथे आलो फक्त 15 ते 20 मिनिटात माझं दर्शन झालं. 15 ते 20 मिनिट जास्त बोलले, त्यांना लागतील तेवढे, आपल्याला कमी लागले. 10 मिनटं 15 मिनटं तरी लागले. पैसे पण वाचले आणि देवांनी स्वतःहून एवढं VIP दर्शन चालवलेलं, ते पण समज जरा. बस
भेटू आता, बघू काय कुठे जातोय. बाबा कायच माहिती नाही आता कुठे जाणार आहे. आय थिंक सो काल भैरवला पण जाऊ शकतो आम्ही, मनात आलं तर. आता थोडं रेस्ट करू, त्यानंतरला कॉरिडॉर बघू संध्याकाळी. बघू आता काय प्लॅन आहे, सांगते. स्टे ट्यून. असं आता 7 वाजून गेले आहेत. आम्ही रेडी होऊन पटपट रेडी होऊन थोडं झोपून आराम करून आम्ही आलो कॉरिडॉर बघायला. बिकॉज इम्पॉर्टंट आहे. मी हे घातलं आहे थोडंसं साधं सिम्पल, बिकॉज फिरायचं आहे. हॅवी एवढ्या रात्री घालून नाही फिरू शकत पूर्ण, तसाच मेकअप कर म्हणून. मी एक्सायटेड आहे खूप. आम्ही आलोय. किती मस्त आहे, सो प्रिटी. वाव. हे उज्जैनचे लेजेंडरी किंग होते, लिहिलं इथे असं. बघू आता तर पहिलं हे विजिट केलं, आता पुढचं बघू. वाव, इथून तुम्हाला बीप दाखवते मी. देखा, बघूया आता हलती जाऊया. आईस्क्रीम घेतलंय खायला. त्याच्यानंतरला आम्ही थोडं फिरलो आणि कॉरिडॉरचा लाइटिंग शो अटेंड केला. काल पुरद्दते अर्थात यहाँ पर श्मशान ऊषर यानी अनुपजाऊ. थोडे फोटोज व्हिडिओज करून आम्ही परत रूममध्ये जायला निघालो, बिकॉज उद्या आपल्याला करायचं होतं कालभैरवचं दर्शन सकाळी. चला बाय बाय.